आता अक्षय तृतीयाच्या दिवशीच आपल्या पृथ्वीवरती गंगा अवतरलेली होती. त्याच्या मागची पण गोष्ट आहे की तिने 2 अटी ठेवलेल्या होत्या की मी खूप फोर्सफुली येईन आणि जर मला तुम्ही अडवलं नाही तर मी अगदी त्या स्पीडनी पाताल योगात निघून जाईन, तर तुम्हाला त्याचं काहीतरी प्रोव्हिजन करावं लागेल. मग भागीरथ जे होते त्यांनी सांगितलं की हो, आम्ही त्याचं प्रोव्हिजन करू. त्यानंतर दुसरी त्यांची अट होती की जेव्हा जेव्हा सगळेजण त्या पाण्यामध्ये स्नान करतील, आपल्याकडे गंगा स्नान खूप महत्वाचं असतं, तेव्हा त्यांच्या पापांनी भरून जाईन मी, मग त्याची शुद्धी कशी होणार. मग तेव्हा त्याच्यावर पण त्यांनी एक उपाय सांगितलेला होता. तर त्या 2 अटींवरचे उपाय असे होते की पहिली की त्यांना पृथ्वीवरती रोखण्यासाठी आपले भोलेनाथ जे आहेत त्यांनी स्वतःच्या शिरावरती ठेवलेलं आहे आणि मग त्यांच्या जटांमधून गंगा खाली पृथ्वीवरती अवतरित होते. ही गोष्ट तर तुम्हाला माहिती आहे. तर ही पहिली अट जी होती त्याचा त्यांना इलाज किंवा उपाय मिळाला. आणि सेकंड जी होती की जेव्हा सगळेजण एक नॉर्मल पापी व्यक्ती जेव्हा जाऊन अंघोळ करेल तेव्हा त्याचे पाप गंगेमध्ये धुतले जातात असं आपल्याकडे म्हणतात. त्यामुळे पण त्या पाण्यामध्ये ते पाप उतरतील ना, मग काय करायचं. मग गंगा असं म्हणाल की मग मी खूप पापमय होईल तेव्हा. तर तेव्हा भागीरथ यांनी सांगितलेलं होतं की जेव्हा कृष्ण आणि राम यांचे परम भक्त तिथे येतील तेव्हा त्यांच्या स्नानाने ते सगळे पाप शोषून घेतले जातील. तर त्यांच्या दोन्ही गोष्टींवरती हे उपाय दिले गेले. पण महत्वाची गोष्ट काय आहे तर आजच्या दिवशी गंगा पृथ्वीवरती आली, त्यामुळे आजच्या दिवशी गंगा प्रदार्पण दिवस असंही म्हणतात.